सावधान, खोकला येतोय खरा, पण काही केले जात नाही. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम मानवी प्रकृतीवर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे बहुतांश घरात एखाद्याला सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीचा त्रास होत आहे आणि त्यावेळी तोच त्रास घरातील इतर सदस्यांनाही होत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला न घेता नागरिक औषधे घेत असतात. पण आपल्याला आजाराची तीव्रता बघून औषधं घ्यायला हवीत. प्रत्येक वेळी औषधं घेतली पाहिजे असंही काही नसतं. काही वेळा 1-2 दिवसात कोणतेही औषध न घेता घरातीलच आजीच्या बाटव्यातील औषधाने सर्दी, खोकला बराही होत असतो. मात्र प्रत्येक 15 ते 20 मिनिटांनी जर खोकला येत असेल तर डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. तसेच अनेकदा सर्दी, खोकला झाल्यानंतर पिवळा किंवा हिरवा कफ बाहेर पडत असेल तर मात्र डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. खोकला झाल्यास तात्काळ गोळी घेतलीच पाहिजे असंही काही नसतं. काही वेळा 1-2 दिवसात आराम केल्याने सुद्धा आजार बरा होतो. काही जण मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेतात तेव्हा काही काळापुरता काहींना बरंही वाटतं. मात्र 1-2 दिवसात आजार बरा झाला नाहीच तर मात्र डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. सध्याच्या बदललेल्या वातावरणामुळे साधा सर्दी, खोकला असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अनेकांना या काळात अंगदुखीचा त्रास होत आहे. 1-2 दिवस आराम केल्यानंतर अनेकांना बरेही वाटत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना या काळात डोकेदुखी होते त्यावेळीसुद्धा अनेक वेळा तात्काळ गोळीही घेतली जात आहे. आणि आता सध्या व्हायरल आजाराची साथ सुरू आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी, खोकला येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांनी 1-2 दिवस वाट पाहावी. जर बरे वाटले नाही तर डॉक्टरांकडे जावे. प्रत्येक छोट्या आजारासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज काही वेळा भासत नाही. पण 1-2 दिवसाची वाट पाहावी, नाहीतर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण.